सरपंच हाय हाय सरपंच हाय हाय ग्राम संघर्ष समिती सरपंच अरे वाघ मार्या दार खिडक्या लावून घे, लोक दगड मारतील. थांबा ना, मी बघतो काय प्रकार आहे ते. तिच्या मारी जे आम्हाला जमना ते तुला जमतंय. उपकार करू नकोस. असं काय बोलताय नाना? अहो, लोकांना सामोरं गेलं पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. चला माझ्या बरोबर, मी पाहतो. हे बघ, मला काय करायचं ते मी करतो. तुला एवढी हौस आहे ना व? जा दार उघड, याला बाहेर काढून आता दार लावून घे. चल चल तू निघ, तू निघ. तुला यायचे बरोबर दार खिडक्या लाव. मला शिकवतोय. ग्राम संघर्ष समितीचा शांत रहा, शांत रहा, थंड व्हा, शांत रहा, शांत रहा, शांत रहा. हो गप्पा ना मावशी, तो हंडा पडल, पोचा पडल ना त्याला. हा, आता बोला, कोणाचं काय काय काम आहे? तुम्ही जावा, सरपंच असले पाठवा. नाही नाही, सरपंच आउट ऑफ स्टेशन आहेत. माझ्याशी बोला, मी आहे ना. तुम्ही नाही, तुम्ही जावा. काय काय ऐकायचं तुझं? असं कसं म्हणता? तुमची समस्या तर सांगा काय आहे? वशिल्याचं तर तू सरपंच कुठे आहेत? बाहेर गेलेत, आउट ऑफ स्टेशन गेलेत मीटिंग साठी. अरे गावात नुसतं नळ आणून बसवलेत, पाणी कवा येणार ते सांग आधी. माईला हे तर माझ्यापेक्षा डेंजर निघालेले. छापा मारते राव. पाणी कवा येणार येणार सांग. मावशी, येणार लवकर. कवा? उद्या येईल तुमच्या नळाला पाणी. आता काय ऐकायचं नाही, आता डोसका फिरलाय. उद्या येईल म्हणते, त्याच्या आईला उघड करते काय लोकांचं बघ. हा ग्रामसेवक तुकाराम निकमचा शब्द आहे, ध्यानात धरा. उद्या सकाळी तुमच्या सगळ्यांच्या नळाला पाणी नाही आलं तर तुम्हाला माझं काय करायचं ते करून घ्या. चला चला, आपण कलेक्टरकडे जाऊ. गावात सकाळी चला, चला म्हणतो ना. येणार उद्या पाणी. उघड करणार. ग्रामसेवकाचा शब्द आहे. हे अंधाऱ्याचा बल्ब शॉट. हो भाऊसाहेब, पाहिलं का? सरपंचाला पाहिल्यावर समधी लोक पळाली. काय मुख्यमंत्री तुकाराम निकम मायला लय मोठं झाला की आश्वासन द्यायला. मायला मुख्य म्हणजे मंत्र्याच्या तोऱ्यात मोर्चा समोर गेलाय. यायला तुमच्या वतीनं बोलायला गेलो, तुम्ही आम्हालाच उलट बोल लावला. ए तसं सांगू नको. तुला काय वाटलं आम्हाला काय मोर्चाच्या समोर जाता येत नाही होय? कसं असतंय लेका? कसं ते असतंय बघ, ते मानसशास्त्र असते की नाही माणसाचं, असं? ते ओळखायला लागतंय. बरं. तुझ्या वाणी खोळ्या नाही तोंड दुझा पाणी येते म्हण पाणी. आता भाऊसाहेब म्हणल्यावर येईल की पाणी. कशाला येतंय? एजा आईला आमच्या तोंडाला पाणी आणतंय का काय कळना. आणि पाणी कोण तुझा भांडणार वरनं का आजोबा? एजा मारी मी तिकडे येड्यावानी कुठे बी केलं की वरच करते बघ. याच्या मारी मी नेऊन कुठनं आणि पाणी कुठनं आणणार आहेस? अहो सरपंच, उद्या बघू की कोण किती पाण्यात आहे ते. पाणी पाणी बायको, काल मी घरात झोपलो होतो का धरणात? अरे एवढं पाणी कुठून आलं? अरे मी काय पलंगावर बसले का बोटीत बसलो रे? पाणी पाणी चौकडं पाणी पाणी. अरे देवा, महापूर आला वाटतं रे, महापूर आला. काय आलं? समजा गावात पाणी आले पाणी आलं? बघा. मी आज चुकून नळ चालू ठेवला ना, हा. तेव्हा समजा घरात पाणी आले बघा. चला चला. कुणी आहेस का तू? नळाला पाणी येईल कसं? आता त्या नळाला मी पायपा बसवलेलं नाही, पायपा बसवलेलं नाही. तर त्याच्या मायला ती काय बोलती काय माझ्या डोसक्यात बरं, शिरत चला, आहे. चल चला, बघूया, गावात चल पाणी आले बघा, बघूया. चला. अहो, केवढं पाणी आले समजा. अरे काय त्याच्या मारी नदीचं पाणी गावात घुसलं का काय? समजा गावात पाणी आले ना. अहो नळाला पाणी होय. वय काय? आम्ही ते हेच घातलेलं. ह्याच्या आईची कटकट, ह्यो चमत्कार का काय म्हणायचं काय? होय अहो तर. घर पाण्यानं भरलं, इकडे नळाला पाणी. काय 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 कापड बदलाली मग जावा बाहेर. डोसकं फिरायची वेळ आली. मायला हे काय एक एक. हॅलो, होय सरपंच बोलतोय. कोण? कलेक्टर साहेब? बर बर, ते आल्यात होय. कुठे येऊ? गावाबाहेर? हा पश्चिमेकडे आहे. हा नाला, ही पाईपलाईन अंडरग्राऊंड या बाजूने जाते साहेब. पण ही जी कॅचमेंट एरिया जो आहे त्याच्यामध्ये केटीवेर गेलाय सर्वे नंबर 64. हा हा. आणि इथे उत्तरेकडे 200 फुटावर पाईपलाईन पास होते. तिथे तर तेवढा स्लोप दिसत नाहीये. वॉटर रनअप वाढला कसा? काय भानगड आहे देव जाणे. म्हणूनच म्हणतो बापू, जिथं सायन्स थांबतं ना
तिथं बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी सुरू होतात आणि तिथं मग या अशा लोकांचा आधार घ्यावा लागतो. तुम्ही अंधश्रद्धा म्हणा हवं तर. पण याला हे जमेल का? पाणी शोधणारा जुना एक्सपर्ट आहे तो. साहेब काय झालं? काय भानगड काय आहे सरपंच? नळाला पाणी कसं काय आलं? तेच म्हणतोय मी. म्हणजे बघा तोटे आहेत पण ती पाईपलाईन आहे का नाही ती. इकडे या इकडे या. अहो काय इकडे या तोटे आहेत पण आपण पाईपलाईन टाकली का? अहो तुम्हीच घोळ केल्यात. नुसत्या तोट्या लावून पैसे खाल्ले त्यांना काय सांगताय? तेच म्हणतोय मी. पाईपलाईन टाकली नाही मग पाणी खेळलं कसं? अहो काहीतरी भुताटके असेल. आपल्याला काय करायचं आहे? गपसा. असं म्हणताय? मग असल आपल्याला हो मग? काय? मी काय म्हणतो साहेब, नाही बुवा काय कळलं नाही कसं काय झालं ते. अरे वा, आज तो लय आनंदाचा दिवस आहे आमच्या आयुष्यात. गरमागरम भजी पण. मग आमच्या यांना आवडतात म्हणल्यावर करायला ना आहा. ग घोसाळ्याची हाय ती. ओ हो, लय उतू चाललंय प्रेम नवऱ्यावरती. मग आहेच आमचा दादला तसा. हा? समद्या गावाला भूषण. आवडे बरं वाटतं नाही ग? होय, समद्या गावात तुमचा उदो उदो म्हणल्यावर लईक वाढ वाटतं बघा. आणि असा दादला आपला हाय याच समाधान बी वाटतं. आव हा. इकडे या की आ? माझ्या जवळ. आलो आलो. काय म्हणायचं? अजून जवळ या की. आता काय मुका घेतीस का काय? चला चावट. हे काय? तीठ आहे काळजाचा. काजळाचा नव. ह्यो आणि कशा पायी? या माझ्या शोनुल्या नवऱ्याला कुणा वैरणीची, खैरणीची, शेजारणीची, पाजारणीची देठ लागू नये म्हणून. साहेब आहेत का घरात? अरे वहिनी या की आत. काय ग काय झालं? आणि साहेबांकडे काय काम आहे? घ्या की गरम गरम भजी आणली तुमच्यासाठी. अरे वा, गरमागरम भजी. वा, असून द्या असून द्या. येऊ का? येवा की. नाही म्हटलं येऊ का? येवा. दमान या हा वहिनी. आमच्याकडे पण केलीत भजी आज. दमान. मुर्दा बशिवला तुझा. तुम्हाला बी तिच्याच घास गोड लागणार. आम्ही आपल्या राब राब राबून तुमच्यासाठी भजी करायची. ते गेलं कुठं? नाही, बायकोचं कौतुकच नाही अजिबात. अगं नाही शेजार धर्म म्हणून वहिनीनं भजी आणली. असं तू पण केलीस ना भजी? नाही करत. घ्या तिथंच घ्या. नाकेल खाऊ सुदेक नका. नेऊन टाकते मोरी मध्ये. अरे देवा, माझ्या संसाराचं वाटोळं झालं. घ्या तिथंच. अरे देवा.